ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। छगन भुजबळ हे सिल्वर ओक वरती शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेत। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेले। शेंडगेजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। ओबीसींचे मोठे नेते आहेत छगन भुजबळ आणि ते शरद पवारांच्या भेटीसाठी जात आहेत, त्यामुळे तर्क तर लढवले जात आहेत। तुमच्या मते काय असू शकतं कारण शरद पवारांच्या भेटीचं भुजबळांचं? कसं आहे, पवार साहेबांचं नेतृत्व जे आहे गेले 40 वर्षामध्ये महाराष्ट्राने सगळं पाहिलेलं आहे आणि हे ज्या गरीब जमाती आहेत, ओबीसी असतील, भटके मुक्त असतील, यांच्या बाबतीत त्यांनी धनगर समाजात सुद्धा एनटीचं आरक्षण असेल त्याबाबतीत पवार साहेबांनी नेहमीच पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे। आणि ही पहिल्यांदा देशामध्ये ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जे आहे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करायची वेळ आली, त्यावेळी पहिलं राज्य महाराष्ट्र होतं। त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि शेंडगे बापू आणि भुजबळ साहेबांनी 2 लाख लोकांचा मेळावा घेतला होता जालन्याला। त्याच्यामध्ये ती घोषणा केली आणि तिथून मग ओबीसीचं आरक्षण जे आहे ते ओबीसी समाजाला मिळायला सुरू झालं महाराष्ट्रामध्ये। आणि आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा पवार साहेबांची भूमिका ही फार महत्वाची असणार आहे, कारण पवार साहेबांनी नेहमी ओबीसीच्या बाजूनच त्यांनी आतापर्यंत त्यांचं हे केलेले आहे, बाजू मांडलेली आहे। आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, त्यांना न लागता मराठ्यांना द्यावं, ही पण भूमिका पवार साहेबांनी यापूर्वी मांडलेली आहे। आता ही परवा जी सर्वपक्षीय बैठक झालेली आहे त्याच्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाली की बा हे विरोधी पक्षनेते आले नाहीत, मग त्यांच्या मतात काय बदल झाला आहे का, काय झालेलं आहे, हे पवार साहेबांशी चर्चा करून हा विषय जो आहे मार्गी लावला पाहिजे। हाच मुख्य हेतू भुजबळ साहेबांचा असू शकतो। आता म्हणजे सरकारमध्ये सामील असताना सुद्धा ओबीसींची बाजू घेताना सरकारला काही शब्द ऐकवायला सुद्धा भुजबळ कधी मागे पुढे बघत नाहीत, त्यामुळे ते आधी म्हणाले सुद्धा होते की ओबीसींसाठी मी मंत्रिपद काय आमदारकीचा सुद्धा राजीनामा देऊ शकतो। त्यामुळे हेच काही प्रश्न म्हणजे ओबीसींचे काही प्रश्न आणि त्या संदर्भात ही भेट असावी असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच ओबीसीच्या प्रश्नावर ते भेटण्याची शक्यता जास्त आहे, कारण कालचं विधान जे आहे ते पॉलिटिकल विधान होतं ते, किंवा त्यांनी फोन केला असेल किंवा ते आले नाही वगैरे, हे सगळं राजकीय हे सगळं असणार आहे। पण एकंदरीत ओबीसीचं हे जे आता आरक्षणाचा जो पेच निर्माण झाला मराठा ओबीसी, त्याच्यामध्ये पवार साहेबांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करून घेण्यासाठी त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी सुद्धा भुजबळ साहेब गेल्याच्या शक्यता आहे, कारण आम्ही सगळे विचार करतो ओबीसी नेते म्हणून सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची भेटीगाठी आम्ही घेणार आहोत काय, त्यामुळे भुजबळ साहेबांनी भेट घेतली एक चांगली गोष्ट आहे, एक सकारात्मक बाब आहे आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या संदर्भातला, असं मी म्हणेन। प्रकाश शेंडगेजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। तर शेंडगे यांचं मत आहे की ओबीसींचेच काही प्रश्न घेऊन छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असावेत, कारण आम्ही देखील आगामी काळामध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहोत ओबीसी आरक्षणाच्या कामाकरता किंवा या संदर्भात, आणि म्हणूनच याच संदर्भात काहीतरी छगन भुजबळ तो मुद्दा घेऊन शरद पवार यांच्याकडे गेले असावेत असं प्रकाश शेंडगे यांना वाटतंय।